सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरनं गेल्या सुमारे 5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 63-64 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण या ग्रंथाविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराजांनी 5व्या अष्टकातील 5वा अध्याय योगी राजाचे अलर्काला अष्टांग योग हा कथन करून समजावून सांगण्यास सुरुवात केली. राजाने असे विचारले की हे जे तू कथन केले ते चंचल मनाने कसे मिळवावे. यावर श्री दत्तात्रय भगवान म्हणाले की जिंकण्यास कठीण असलेले मन योगाभ्यासाने जिंकणे शक्य आहे. अष्टांग योग नावाचा अभ्यास असून हा एक सुलभ उपाय आहे. यमानियमाने मनोजे आसनाने चित्त स्थैर्य प्राणायामाने देहाचे कफापिकांचे शोषण आणि प्रत्याहाराने इंद्रिय जय होतो. सदाचाराने पापनाश व ध्यान समाधीने आत्मपरमात्म्याचे ऐक्य साधले जाते. अशा प्रकारे अग्नी ज्याप्रमाणे धातूमधील दोष नष्ट होतात त्याचप्रमाणे चित्तातील दोष नष्ट करावे. प्राण आणि अपान यांचा निरोध असलेला प्राणायाम 3 प्रकारचा आहे. लघु, मध्यम आणि उत्तम अशी त्यांचे नाव असून घाम कंपाची अवस्था तो प्राणचाच असतो. 12 मंत्राचा लघु, 24 मात्रांचा मध्यम आणि 36 मात्रांचा उत्तम प्राणायाम आहे. कुंभकाच्या अर्ध्याने रेचक आणि त्याच्या अर्धाने पूरक असावा. ज्याप्रमाणे हळूहळू वश केलेला वाघ मानवांना न मारता पशूंना मारतो त्याचप्रमाणे सिद्ध झालेला वायू दोषांचा नाश करतो, मानवाच्या शरीराचा नाश करीत नाही. शुभाशुभ कर्माचा फलनाश होतो तेव्हा चित्त शुद्ध झाल्याने शुभाशुभ कर्मफलाचा नाश असे म्हटले जाते. जेव्हा ऐहिक आणि पारलौकिक लोभमोहात्मक काम निरोधले जातात तेव्हा ही प्राप्ती होते. ती योग्यांना अभिष्ट फल देणारी असते. योगी जेव्हा ज्ञान लाभाने गुप्त असलेल्या 3 लोकातील अपेक्षित विषयांना जाणतो ती ज्ञानाने प्राणजय झालेली स्थिती म्हणावी. इंद्रिय, विषय, धातू व अंतःकरण प्रसन्न होते, तो प्रसाद मानावा. 4 योग सिद्धीपासून उत्पन्न झालेल्या 4 अवस्था आहेत. सुखाने आसनावर बसलेला, तोंड झाकलेला, शरीर समतोल राखणारा, जितेंद्रिय आणि विनम्र झालेला योगी त्याने दातांना स्पर्श करू नये. नाकाच्या अग्रभागी दृष्टी ठेवून रजोगुणाने तमोवृत्तींचा नाश करून सत्वगुणाने राजश्री वृत्तीचा निरोध करावा. योगाने मन आत्म्याच्या ठिकाणी योजावे. ज्याप्रमाणे कासव सहजासहजी आपले इंद्रिय आवडतो त्याचप्रमाणे प्राण जय झाला असता आत्म्याच्या ठिकाणी स्वतःला पाहत मनाने विषयांपासून इंद्रियांचे आवरण करावे. नाभी इत्यादी ठिकाणी चित्ताचा संबंध ठेवणे यालाच धारणा म्हणतात. त्यातून दोष नष्ट होतात आणि स्वास्थ्य उत्पन्न होते. ध्यानाने एकाग्रता येते, समाधीने अपरोक्ष साक्षात्कार होतो. अशा प्रकारे हित आणि मित मोजका आहार असलेला योगी प्राणायाम करून हळूहळू प्राण, मन आदींवर जय मिळवून वरच्या स्थितीला प्राप्त होतो. ब्रह्मरंध्रात प्राणरोध करणे याला प्राणायाम म्हणतात. तो काल 5 विपर किंवा 2 विपरांचा कथन केला आहे. ज्याने विषयांचे दमन होते त्याला प्रत्याहार म्हणतात. याचा काळ तत्वसंख्येनुसार फळांचा असतो. धारणा तिला म्हणतात की जिने अभिष्ट प्रतिमा आदींवर मन दृढ केले जाते. धारणेचा काल 5 नाडीचा आहे. नाभी, वक्षस्थल, कंठ, मुख, नासिका, दृष्टी, भूमध्य भाग आणि मस्तक यांच्या ठिकाणी अशा प्रकारे झालेली धारणा हे राजा ऋतुंबरा नावाची बुद्धी देते. पिडलेला, भुकेलेला, शांत, व्याकुळ चित्त अशा योगाने सिद्धीसाठी दुर्जनांच्या समवेत योगाची साधना करू नये. अत्यंत थंड किंवा उष्ण तसेच वारा आणि पाऊस यांनी युक्त असलेल्या भयंकर काळात नदी, स्मशान, वाळलेले झाड, भीतीला कारण असलेल्या स्थानांच्या ठिकाणी मूळ योगाची योजना करतो. त्याला स्मृतिलोप, बधिरता, मुकेपणा, जडत्व आणि अंधत्व ही विघ्ने येतात. हे दोष उत्पन्न झाले तरी यावेळी त्याचा
त्यांचा असा प्रतिकार करावा. अत्यंत उष्ण स्निग्ध अशी कण्हेरी किंवा पेट पिऊन तिथेच राहावे. ज्या ठिकाणी वारा पाऊस असेल त्या ठिकाणी देहाला कंप उत्पन्न झाला असता, वाणीत दोष व ऐकण्यात बधिरता उत्पन्न झाल्यास पर्वताचा आश्रय घ्यावा. जमिनीवर बसून ईश चिंतन धारणा केली असता सर्व विघ्नांचा नाश ताबडतोब होतो. शरीरात भूतादिकांचे आवेश प्रकट झाले असता वाताग्नी धारण करावी व शरीराचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे. लघवी शौच अल्प प्रमाणात असता योगाच्या अंतःकरणात प्रसन्नता, मधुर स्वर, प्रदीप्त चटाग्नी, उत्तम सुगंध, इंद्रियांची स्थिरता, आरोग्य या गोष्टी असणे हे योग सिद्धीचे पहिले लक्षण आहे. शरीरात कुष्ठता आली असतानाही अंतःकरणात आनंद उत्पन्न झाला असता ते सिद्धीचे दुसरे लक्षण मानावे. ज्यावेळी अत्यंत उग्र शीतोष्णाने ज्याला बाधा होत नाही आणि तो त्यांना भीत नाही, भयाला कारण असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून कुठेही उपसर्ग उत्पन्न होतात. या उपसर्गांना योगाने जिंकणे आवश्यक आहे. हे उत्तम सिद्धीचे लक्षण आहे. भोगाची इच्छा असलेल्या काम्य क्रिया, पृथ्वीवरील द्रव्य वस्तू, क्रिया व दानाचे फळ, विद्या, माया, जय, कीर्ती, राज्य, दैवत्व, स्वामित्व, रसायन प्रक्रिया, आकाश, जल, अग्नी व पृथ्वीवरील स्वैरगती व काहीही न खायची इच्छा, योग्यता, देवता, मंत्रसिद्धी इत्यादी गोष्टींची योगी इच्छा करेल त्या सर्व गोष्टी महाभयंकरकारी उपसर्ग आहेत. हे सर्व उपसर्ग परमेश्वर भक्तीने नष्ट होतात. नंतर वेदशास्त्रार्थ, काव्यार्थ, विद्याशिल्प, नैपुण्य योगाला प्रकट होते व योगाची समयस्फूर्ती शब्दांचा अर्थ ग्रहण करते. शब्द ग्रहण करत नाही, शब्दांचा अर्थ ग्रहण करते. अशा प्रकारे महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. इथपर्यंत आदरणीय बाबांनी हा अलर्क व भगवान दत्तात्रयांचा संवाद अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे संपविला. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. गतपुष्पामध्ये आपण भगवान दत्तात्रेय आणि अलर्क यांचा हा जो अष्टांग योग संदर्भात तो संवाद आपण श्रवण केला, अवलोकन केला. स्वामी महाराजांनी या निमित्ताने या अष्टांग योगाचं अत्यंत प्रौढ अशा भाषेत गांभीर्यपूर्ण अशा पद्धतीने याचं जे विवेचन केलं तेही आपण अवलोकन केलं. यावरून आपल्याला सहजगत्या सर्वसामान्य माणसाला दिसून येणाऱ्या काही गोष्टी लक्षात येतात. त्यात त्यांची एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी योग्यानं सिद्धीविषयी आस्था दाखवू नये, सिद्धीविषयी हव्यास ठेवू नये. कारण विशिष्ट अवस्थेला गेल्यानंतर योगी माणसाला उत्तम सिद्धी प्राप्त होतात असं त्यांनी सांगितलं. महाराजांनी जसं सिद्धीविषयक प्रतिपादन केलं तसं त्यांनी आणखीन एक गोष्टीचं प्रतिपादन केलं. ते म्हणजे आपल्या इंद्रिय वृत्तीचा त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने किंवा रूपकात्मक अशा पद्धतीने वर्णन केलं. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की कासव जसे आपले अवयव हे गोळा करतो
एकत्र. त्या पद्धतीने ही जी इंद्रिय आहे ती स्वच्या ठिकाणी ठिकाणी अशी या योग्यानं इंद्रिय आवळावी म्हणजे काय, तर त्या इंद्रिय वृत्ती, त्या इंद्रिय वृत्तींच्या ठिकाणी असणारा हा जो लौकिक असा व्यावहारिक जो माईक स्वभाव असेल त्याच्यावर नियंत्रण करावं. त्यांनी आणखीन एक रूपकात्मक उदाहरण देताना असं म्हटलं की एखादा वाघ हा जसा जर का माणसाने त्याला व्यवस्थित नियंत्रणात आणलं असेल, माणसाळलेला जर असला, ते आपल्याला कल्पना आहे सर्कशीतला वाघ वगैरे, तो काय करतो, प्राण्यांचा मांस खातो पण माणसांना तो खात नाही, त्यांच्याबरोबर राहतो. हे अशा पद्धतीचं रूपकात्मक वर्णन करताना महाराजांना मूळ काय अभिप्रेत आहे, त्यांना असं अभिप्रेत आहे की माणसाने स्वतःच्या प्राणशक्तीवर अशा पद्धतीने नियंत्रण करावं. ही प्राणशक्ती म्हणजे काय, तर आपण जो प्राणवायू घेतो आणि अपान वायू याचा त्याग करतो, या प्राण आणि अपान हे दोन्ही म्हटलं तर प्राणच आहे. या दोन्हीच्या संमिश्रणामुळे एक प्रकारची आपल्या शरीरामध्ये एक शक्ती निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते. म्हणून गीतेत वर्णन केलंय की प्राणात अपानात जुन्नोती. योगी लोक प्राणाचा अपानात, अपानाचा प्राणात होम करतात. काही लोक प्राणात प्राणात, प्राणाचा प्राणातच होम करतात. पण हा एक प्रकारचा काय आहे, याला एक शब्द आहे प्राणाग्निहोत्र. ते प्राणाचा होम करणं. या प्राणात्मक होमामुळे काय होतं, तर शरीरांतर्गत एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा व चैतन्य अशी एक प्रकारची शक्ती उत्पन्न होते. म्हणून याला उपनिषदाने आणि त्या संदर्भात भगवद्गीतेने प्राणाग्निहोत्र असं नाव दिलं. एक प्रकारचा अग्निहोत्र आहे, हे कायम सतत चालू असतं. याला गीतेत एक पुष्टीवर्धक अशा पद्धतीने एक श्लोक असा आहे की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. म्हणजे मी जणू काही वैश्वानर. वैश्वानर हा एक प्रकारचा अग्नीच आहे, पण तेज अशा अर्थाने जर आपण घेतलं तर अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. म्हणजे मी प्राण आणि अपान त्यांच्या बरोबर राहून अग्निस्वरूपामध्ये मी जेव्हा हा वैश्वानर अशा पद्धतीने तुमच्या देहात राहतो, तेव्हा 4 प्रकारचे शोष्य पोष्य लेह्य पेय अशा प्रकारचे जे काही अन्न आपण खातो ते पचन करण्याचं मी कार्य करतो. हा श्लोक का महत्वाचा आहे, हा श्लोक या प्राण आणि अपान यांचा शरीराच्या आरोग्यासाठी संदर्भ आपल्या समोर आणतो. म्हणजे जर पचन व्यवस्थित व्हायचं असेल तर शरीरांतर्गत हा जो अग्नी आहे त्याला जठराग्नी असं म्हणतात. हा अग्नी आहे, हा एक तर शुद्ध असेल, शुद्ध असायलाच पाहिजे. तो दूषित झाला तर आपल्याला अपान वायू त्यागाच्या वेळेस त्याची हिणकच भावना लक्षात येते. तो अग्नी जर मंद झाला तरी आपल्या लक्षात येतं
काही लोक लोक असं म्हणतात की काय झालं तर बद्धकोष्ठत्व आलं. का आता हा अग्नी जो आहे तो पचन करायला तितकासा सहाय्यकारी राहिला नाही, म्हणून त्याला बद्धकोष्ठ म्हणतात. सध्याच्या वैद्यकीय भाषेत त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. हा अग्नी जर तीव्र झाला तर लोकांना लक्षात येईल का तीव्राग्नी जो आहे त्यामुळे काय होतं, आम्लता येते. त्याला लोक ऍसिडिटी असं म्हणतात, कारण अग्नी हा तीव्र झाला आहे. म्हणून हा आयुर्वेदाने असं म्हटलं की समदोष, जसे त्रिदोष हे सम एक विशिष्ट प्रमाणात पैसे, तसं सम अग्नी, हा अग्नी सुद्धा विशिष्ट सम असा पाहिजे. हा सम कशाने राहतो, विशिष्ट पद्धतीने प्राण आणि अपान त्यांच्या नियमित करण्यामुळे. त्याचा सामान्य अर्थ प्राणायाम असा आहे, म्हणजे प्राणाचं आयामध्ये नियमन करणं, त्याच्यावर नियंत्रण करणं, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. या ठिकाणी आपण असं पाहिलं की प्राणाग्नी होत हा जसा एक शब्द आहे, तसं या ठिकाणी प्राणायाम, त्या प्राणाचं नियमन कशा करतात तर शरीर सौष्ठव आणि शुद्ध तर राहावंच, पण शारीरिक क्रिया आहे त्यांना योग्य ती ऊर्जा प्राप्त व्हावी आणि स्वास्थ्य उत्तम राहावं, याच्याकरता प्राणायाम आवश्यक आहे. म्हणून आपण काय म्हणावं तर याला आपण म्हणावं की ही प्रकारची एक प्रकारची प्राणायामात्मक अशी एक प्रकारची ही चिकित्सा आहे. का तर शरीराला स्वस्थ ठेवण्याकरता जो उपचार आहे तो प्राणोपचार किंवा प्राणचिकित्सा, प्राणायामाच्या द्वारे केली गेलेली चिकित्सा, अशी एक प्रकारची हिलिंग थेरपी आहे असं आपण म्हणावं. जशी चिकित्सा आहे तसं काही लोकांनी म्हटलं की प्राणोपासना ही प्राणाची एक प्रकारची उपासना आहे. कारण आत्मवै प्राणा हा, जणू काही माणसाचा आत्मा म्हणजे काय, आत्मा काही लोकांना लक्षात येते, पण प्राणशक्ती त्याच्या ठिकाणी आहे ती लक्षात येते. पण हा जोपर्यंत प्राण तुमच्यात आहे तोपर्यंत माणूस हा माणूस म्हणून चालता बोलता जीवित असा तो आपल्या समोर दिसतो, लक्षात येतो. आत्मा आहे, आत्मा अमरच आहे. तो निर्माणही होत नाही, नष्टही होत नाही. तो फक्त एका देहातून दुसऱ्या देहात निघून जातो. वांसांशी जीर्णानी यथाविहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. एखादं वस्त्र बदलावं अशा पद्धतीने तो शरीर बदलतो, आत्मा निघून जातो, तो लक्षात येत नाही. पण प्राण मात्र लक्षात येतो. का लक्षात येतो, जो प्राणजीवी आहे, प्राणावरतीच जो ज्याचं जीवन आहे तो प्राणी आहे. कारण प्राणजीवी याचा अर्थ प्राणवायू त्याला आवश्यक आहे. हा प्राणवायू जर त्याला मिळाला नाही, त्याच्या शरीरात उत्पन्न झाला नाही, त्याला जर का प्राणवायू प्राप्तच झाला नाही, तर काय होतं, त्या प्राणवायू निघून गेला म्हणजे मग तो काय झाला, तो गतप्राण झाला. गतप्राण झाला म्हणजे काय झालं, त्याचं शव झालं. मग कोणी म्हटलं की हा व्यक्तीचं शरीर तसंच आहे, पण तो व्यक्ती आहे का, तो व्यक्ती नाही आता. का तुझं जीवित नाही आहे. मग तो जीवन म्हणजे काय होतं, त्याच्या ठिकाणी प्राण होता, तो प्राण निघून गेला म्हणून हा व्यक्ती हा गतप्राण झाला. त्याला एक वेगळा शब्द आहे, प्राणोत्क्रमण झालं. म्हणजे प्राणाचं उत्क्रमण, त्यातला प्राण निघून गेला. प्राणोत्क्रमण झालं, उत्क्रांत झाला प्राण, म्हणजे जो कुठेतरी खाली होता तो थेट मेंदूपर्यंत आला.
त्याला सहस्त्रार म्हटलं. मग तिथून तो निघाला तेव्हा लोकांनी असं म्हटलं की आता काय झालं, त्याची जी टाळू होती ते टाळूच्या ठिकाणी छिद्र होतं, त्यात तो निघून गेला. अशा पद्धतीने निघाला. त्यावेळेस तो जो कुठला शरीरी असेल तो गतप्राण झाला. मग प्राणाच्या अशा विविध प्रकारच्या अवस्था आहेत. हा प्राण जर निघून गेला तर गतप्राण होतो. हा प्राण जर शरीरांतर्गत व्यवस्थित राहिला तर अन्नपचन होतं. हा प्राण तेव्हा शरीरात ठिकठिकाणी राहतो, तेव्हा त्यात एकाच प्राणाला वेगवेगळी नावं म्हटली जातात. कारण तेव्हा हा प्राण किंवा प्राणवायू आपण म्हणावं सध्याच्या व्यावहारिक भाषेत, तेव्हा हा प्राणवायू आहे, हा शरीरात येतो तेव्हा आपण काय म्हणतो, तो कार्येण बहिर्याती. म्हणजे सो या शब्दाबरोबर हा आत आला. आपण जेव्हा म्हटलं एखाद्याने जोरात जर आत श्वास ओढला तर सो असा शब्द येतो. मग लोक म्हणतात तोंडाचं जर ओम ओम असं जर केलं त्याला म्हणा सोकार. तर जर ओ असा केला तर जास्त वायू होतो म्हणून सो. मग सकार येणं बहिर्याती. अशा पद्धतीने तो किंवा स मध्ये तो शरीरात येतो आणि हंकार येणं बहिर्गता. सोडताना निश्वास ज्याला म्हणतात तेव्हा अपान वायू पद्धतीने तो बाहेर पडतो. मग सकारेण बहिर्याती अहंकारेण बहिर्गता. म्हणजे याला उपनिषदांनी म्हटलं काय आहे, हा सोहम. मग याला अर्थ काढला. काय अर्थ काढला? स म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो म्हणजे मी. काही वेळेस असं म्हटले की हम असं जर वेगळ्या पद्धतीने घेतला तर अहम असा जणू काही आपल्यामध्ये आला आणि स असा बाहेर पडला. अहम स त्याचा अर्थ तोच आहे. त्याला म्हटलं हंस. उपनिषदांनी म्हटलं की आपण जेव्हा श्वासोश्वास करतो तेव्हा आपण सोहम म्हटलं किंवा हंस असं म्हटलं तरी एक प्रकारचा मंत्र तयार होतो. त्याला असं म्हटलं की सोहम हंसा. हा जो सोहम आहे, हा जो मंत्र आहे, हा ते प्रत्येक शरीरी माणसाच्या ठिकाणी कायम सतत सुरूच असतो. तो श्वास घेणार सोडणार, श्वास घेणार सोडणार, म्हणजे सोहम किंवा हंस. पण हे त्याच्या सोडण्यामध्ये नियमन नसतं, ते निसर्गता जसं होतं तसं होतं. पण एखाद्याने व्यवस्थित पद्धतीने एखादा नियम केल्यासारखं जर ज्याला हा जो श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही जी क्रिया आहे त्याला नियमन केलं, त्याला विशिष्ट पद्धत जर त्याला लावली तर त्याचा एक वेगळा शब्द तयार होतो. का तर प्राण घेणं, प्राण शरीरात ठेवणं आणि तो प्राणवायू हा सोडणं त्याला म्हणतात प्राणायाम. मग मगा म्हटल्याप्रमाणे प्राण शरीरात येतो पण तो शरीरामध्ये पूर्ण जिथे जिथे फिरतो तेव्हा वेगवेगळ्या क्रिया होतात. म्हणून आपल्या योगशास्त्रकारांनी त्याला वेगवेगळी नावं दिली. सहज जेव्हा तो आत आला शरीरात मुखापासून नासिकेपासून आणि कुलस्थानापर्यंत गेला मूलाधारापर्यंत, तोपर्यंत तो प्राणवायू होता. बाहेर पडला त्याचा काय झाला, अपानवायू झाला. सामान्यतः हा अपान जो आहे हा
खालून निघून जातो. आपण असं म्हणावं की अधोवायू, त्याला शब्द काही लोकांनी म्हटला की अधोवायू, अधोवायू म्हणून हा निघतो, हाच प्राण, तर त्याला अधोवायू म्हटला. पण हाच प्राण जर का योग्याने विशिष्ट पद्धतीने आपल्या शरीरामध्ये पुन्हा वर चढवायचा प्रयत्न केला, मग तो काय होतो? अपान वायू. मग हा अपान वायू जो आहे, हा विशिष्ट पद्धतीने जर एखाद्या योगाने साधना केली, तर हा जसा जसा अपान वायू हा धीरस्थ वेगवेगळे जी चक्र आहेत, त्या चक्रांमधून जेव्हा जेव्हा जसं जसं त्या चक्रांमधून शिरून वरपर्यंत जातो, तेव्हा योगी लोक म्हणतात की हा अपान वायू म्हणजे काय आहे, तर हा एक प्रकारची शक्ती निर्माण करतो. या शक्तीला म्हटलं कुंडलिनी शक्ती. म्हणून तो अधोगामी न करता ऊर्ध्वगामी केला की मग हा जो वायू आहे, हाच वायू वर वर येताना मग कुंडलिनी शक्तीच्या स्वरूपात तो ते हे अधोमुख सर्पिणी, जणू काही एखादी सर्पिणीच, नागिणीचे पिल्ले. तर ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, वेगळं अशा पद्धतीचं एखादं नागिणीचं पिल्लू हे जसं अळोखे पिळेखे देत उभं राहतं आणि वरवर जातं, तसा हा वायू वर जातो. म्हणून त्याला उपमा दिली आहे, त्याला म्हटलं कुंडलिनी शक्ती. मग हा विशिष्ट अवस्थेत गेला की मग तो योग्याच्या शरीरात लक्षणं प्रकट करतो वेगवेगळी. मग ही कुंडलिनी शक्तीच्या जागृती नंतरची ही लक्षणं ही ज्ञानेश्वर माऊलींनी 6व्या अध्यायात आपल्याला वर्णन अत्यंत अद्भुत पद्धतीने केलेलं दिसतं. पण मग पुढे काय आहे? मग जेव्हा ती कुंडलिनी वरपर्यंत गेली, मग एकदा ती शांत होते. मग ती चंद्रबिंबाचं तळ ते तिथे सांडलं, असं माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे जेव्हा तो अमृत स्पर्श होतो आणि जेव्हा त्या योग्याला अशा पद्धतीचा अनुभव यायला लागतो, मग जणू काही ती शांत होते सर्पिणी. मग पुढे त्याला काय म्हटलं? त्याला मारुत असं नाव दिलं. ते मारुत म्हणजे म्हटलं ते एक प्रकारचा वायू. आणि पुढे गेल्यानंतर मग त्या मारुत शब्दाला साधी एक कल्पना अशी की प्राण, प्राणशक्ती, त्या प्राणवायू असं पुढे माऊलींनी वर्णन केलं. म्हणजे तीच कुंडलिनी जणू काही एक वेगळ्या पद्धतीने प्राणशक्तीचे एक स्वरूप आहे. पण आपण नैवेद्य करताना हा जो प्राण आहे, हा जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी शरीरात असतो, तेव्हा त्याला आपल्या शास्त्रकाराने वेगळी नावं दिली आणि असं सांगितलं की आम्ही जेव्हा नैवेद्य दाखवतो, देवाला देतो किंवा स्वतः घेतो, तेव्हा काय आहे, तर देवे पराभक्ती, यथा देवे तथा देहे. तेव्हा जसा नैवेद्य दाखवतो तसं आपण ग्रहण करतो. मग काय ग्रहण करतो? हा जो प्राण आहे, त्याला विशिष्ट पद्धतीने जणू काही हा यज्ञाला आपण ग्रास घालतो, आपण त्याला घास म्हणतो, त्याला एक प्रकारची आहुती देतो. हा त्याला म्हणतात पंचप्राण आहुती, प्राणाहुती म्हणतात. काय आहे, त्या प्राणाला तो व्यवस्थित राहावा म्हणून आपण आहुती टाकतो या यज्ञाला, या प्राणाग्निहोत्याला. मग त्याला नाव काय आहे? प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. मग त्याच्यानंतर आणखीन धनंजय, कूर्म, देवदत्त असे आणखीन असे 10 प्राण आहेत. आणि मग हे प्राणाचेच जसे प्राण हे वेगवेगळ्या शरीरामध्ये एका विशिष्ट प्राण्याच्या अवस्थेत तुम्हाला जांभई येते, एका अवस्थेत तुम्हाला शिंक येते,
कधी आणखीन कुठली तुम्हाला एखादी क्रिया शरीराची घडते, तर ती क्रिया जी आहे ती त्या प्राणवायूचं जे काही स्वरूप त्याच्याशी आहे. म्हणजे या सगळ्या शरीरांतर होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, या सगळ्या कशामुळे आहे, तर या प्राणवायूमुळे आहे. प्राणवायू म्हणा, प्राणशक्ती म्हणा किंवा प्राण ऊर्जा, हे जे प्राण आहे याच्यामुळे आहे. हे जे प्राण आहे, जर एखाद्याला योगशास्त्रामध्ये पुढे वाढायचं असेल, तर स्वामी महाराज आपल्याला म्हणतात की त्यांनी प्राणायाम केला पाहिजे, म्हणजे या प्राणांचं नियमन केलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा असं बघितलं की त्यांनी उत्तम प्राणायाम कशाला म्हणावं, मध्यम प्राणायाम कशाला म्हणावं आणि सामान्य प्राणायाम कशाला म्हणावं, असं आपल्याला एक गणिती पद्धतीने सांगितलं. मग ती गणित घेताना आपल्याला त्यांनी मात्रा सांगितली. मात्रा म्हणजे काय, मग 2 पल, 3 विपल, विपल, अशा पद्धतीने पल विपल वगैरे त्यांनी सांगितली, ती मोजायची. घटिका यंत्र पूर्वी जे होतं, त्यात पल विपल, आता आपण घड्याळ म्हणतो, त्यात सेकंद म्हणतो, त्या काळात पल विपल अशा पद्धतीचे गणित होतं. घटिका, तर 2.5 घटिका म्हणजे 1 तास, तर त्या काळातलं गणित आहे. तर हे पल विपल या पद्धतीने तो श्वास आत किती घ्यायचा, किती वेळ ठेवायचा आणि कसा सोडायचा, हे आपल्याला वर्णन स्वामी महाराजांनी केलं. आणि हे केल्यानंतर मग ते म्हणतात की अशा पद्धतीने प्राणायाम एखाद्याने केला की तो उत्तम प्राणायाम धरावा. त्याने काय होतं, शरीरामध्ये स्वास्थ्य उत्पन्न होतं, ऊर्जा उत्पन्न होते, तुम्हाला स्फूर्ती येते, आळस नष्ट होतो, अनेक गोष्टी होतात. आणि अशा पद्धतीने आपण असं बघितलं की यात त्यांनी प्रगत गणिती पद्धतीने आपला प्राणायाम कसा करावा हे सांगितलं. सहज प्राणायामाचा विषय हा मुद्दाम आज याकरता घेतला की आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा आपल्याला कळतं की याच्या आधी तेव्हा कार्तिवीर्यार्जुन हा राजा दत्तात्रय यांचा योगा संदर्भात आपण संवाद अवलोकन केला, तेव्हा हा कार्तिवीर्यार्जुन हा 6 महिन्यापर्यंत समाधी लावत असे. मग यांनी जर का एवढी समाधी लावली, तर या पद्धतीचं नियमन त्यांनी कसं साध्य केलं असेल आणि अशा समाधीनंतर त्याचा काय अनुभव असेल, ते आपण त्यात बघितलं. या ठिकाणी दत्त महाराज जेव्हा अलर्काला सांगतात की या पद्धतीने प्राणायाम करावा, तर हे एक गणित आपण असं बघितलं की या गणिताच्या पद्धतीने सामान्य माणसाला काय कळतं, तर त्यांनी वर्णन करताना सांगितले, घाम येतो, आणखीन काही गोष्टी होतात, शरीराला कंप येतो. तर या सगळ्या गोष्टी या प्राणायामाशी निगडीत आहेत. पण एक गोष्ट मला मुद्दाम अशी सांगायची आहे की सर्वसामान्य व्यक्तीला जेव्हा त्याच्या मनात असा प्रश्न असतो की आपण विशिष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपल्याला प्राणायाम जमला नाही, पण अनेक ग्रंथकारांनी अनेक प्रकारचे प्राणायामाचे प्रकार सांगितले आहे. अनेक लोकांनी सोहम साधनेचे प्रकार सांगितले आहे. हा सोहम शांतपणे कसा करावा, त्याच्या पटीत वाढवताना तो द्रुत कसा करावा, त्याचा परिणाम काय होतो, तो प्राणायाम करताना उज्जयी प्राणायाम कसा करावा, भस्त्रिका कसा करावा, अशा पद्धती भ्रामरी कसा करावा, तर असे जेव्हा वेगवेगळे त्याला नावं दिलेली असतात, तेव्हा मग आपल्याला प्रश्न पडतो की या सगळ्या प्राणायाम उत्तम आहेत, ग्रंथकारांनी छान वर्णन केलं आहे,
हे एखाद्या गुरुपदिष्ट मार्गाने एखाद्या उत्तम असा योगी गुरु असेल त्याच्याकडनं समजून घ्यावे. नाही तर सहज म्हणून पुस्तक वाचून जर एखादा करायला गेला, ती भस्त्रिका केली तर त्याच्या ठिकाणी दाह उत्पन्न होतो, उष्णता उत्पन्न होते. मग त्याला स्वतःला तर नव्हे तर काही वेळा त्याचा उपचारक जो डॉक्टर असेल त्यालाही कळत नाही की याला या ठिकाणी नेमका दाह उत्पन्न का झाला, याच्या शरीरात उष्णता का उत्पन्न झाली आहे. कारण ग्रंथकारांनी सांगितलं आहे की अशा पद्धतीने भस्त्रिका केली तर उत्पन्न होते. पण ही भस्त्रिका आपण कुठल्या पद्धतीने करतोय, कशा करता करतोय, याचं नीट लक्षात न आल्यामुळे काय झाला की त्या प्राणायामाच्या लाभाच्या वेळी एक प्रकारचा त्याचा विसर्ग आला. त्याचा जणू काही आपल्याला एक प्रकारचा त्रास त्यामुळे सुरुवात झाली. मग सर्वसामान्य माणसाला जेव्हा असं कोणी म्हटलं मग त्याला लक्षात येतं की अरे हा प्राणायाम जर अशा पद्धतीने करायचा असेल आणि जर कोणी सांगणारं नसेल तर काय करावं. अनेक उत्तम अशा योगी लोकांनी, अभ्यासकांनी, ग्रंथकारांनी सर्वसामान्य माणसांकरता सुद्धा काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यात एक गोष्ट सहज लक्षात येण्यासारखी, ध्यानात ठेवण्यासारखी अशी आहे की कुठल्याही पद्धतीचा जर गणिती पद्धतीने प्राणायाम आपल्याला करता आला नाही तर सामान्य माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की स्वतःच्या ताकदीनुसार, सामर्थ्यानुसार स्वतःच्या शरीरातली जी काही तुमची शक्ती आहे, श्वसन शक्ती, त्या सामर्थ्याप्रमाणे, स्वसामर्थ्याप्रमाणे करता येईल तेवढं दीर्घ श्वसन करावं. हळूहळू जास्त आपल्याला श्वासोच्छ्वास ओढवता येईल तेवढं दीर्घ श्वसन हा एक साधा सोपा उपाय करावा. एखाद्याने विचार कर नेमकं म्हणजे कसं काय, म्हटलं एखादा शांत झोप ज्याला लागलेली आहे, गाढ झोपेत असा असणारा एखादा माणूस जेव्हा त्याचा श्वासोच्छ्वास अतिशय मंद गतीने चालत असतो तो त्याच्या दृष्टीने दीर्घ श्वसन आहे. कारण तो अगदी छान गाढ झोप लागली असेल तर मुक्त अशा अवस्थेत असतो. त्याच्या मनात चिंतन नसतं, मनात काही विचार नसतात आणि त्याच्या कुठलंही इंद्रिय हे तेव्हा कार्यरत नसतं. त्यामुळे अन्य काही कार्य त्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने नसतात. मग अशा पद्धतीने जेव्हा दीर्घ श्वसन करणारा एखादा माणूस शांतपणे जेव्हा झोप घेतो तेव्हा त्याला उठल्यावरती ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. छान झोप झाल्यानंतर आपण जसा एकदम उत्साहाने भरून जातो तसं 2-3 तास शांत झोप लागल्यानंतर जेवढा उत्साह आणि ऊर्जा आपल्याला वाटत असेल तेवढंच जर का 5-10, 10 किंवा 15, 12-13 मिनिटांनी, अगदी 13च मिनिटं, 15 सुद्धा नाही, 12 ते 13 मिनिटांनी जर आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला आणि मग जर आपल्याला असं वाटलं की 2-3 तास झोप घेतल्यासारखा आपल्याला जर शांत शिथिलीकरणाचा अनुभव आला आहे, पुन्हा आपण ताजेतवानं झाल्यासारखं वाटत असेल तर आपण असं समजावं की आपल्याला या प्राणायामाचा खऱ्या अर्थाने काहीतरी लाभ नक्की होतो आहे. बाकीचं वेगवेगळे प्राणायाम आहे आणि त्यांचे अनेक प्रकारचे त्यांचे लाभ आहे, हे ग्रंथकारांनी सांगितलं आहे. प्राणायामाचा एक चांगला लाभ तो सुद्धा शांत दीर्घ प्राणायामाचा एक असा आहे
हे महाराजांनीच एका ठिकाणी सांगून ठेवलंय त्यांच्या ग्रंथांमध्ये की चले चित्त चले प्राणम. ते जेव्हा चित्त विचलित होतं तेव्हा तुमचा प्राण म्हणजे श्वसन क्रिया ही सुद्धा विचलित होते. टेन्शन असलं तेव्हा आपल्या काळजातली हुरहुर वाढते. अशा वेळी जर एखाद्याने बघितलं तर त्याची श्वसन क्रिया सुद्धा विशिष्ट पद्धतीने ती जलद होते. क्रिया ही जलद होते. आणि यतो यतो निश्चरती मला मना, म्हणजे जेव्हा जेव्हा मन हे निश्चल होत, यतो यतो निश्चलती मना ततो ततो निश्चलती प्राणा, ततो ततो प्राणो निश्चलती. तशी तशी तुमची श्वासाची गती सुद्धा, श्वासोश्वासाची गती सुद्धा मंदावते. हे मन जर शांत असलं तर प्राणायाम सुद्धा प्रत्यक्ष प्राणायाम असं न म्हणता काहीही नियमन न करता तुमची श्वासोश्वासाची जी गती असते ती गती संथ होते. हा त्याचा सामान्य अर्थ आहे. म्हणून हा एक प्रकारचा प्राणायामाचा चांगला अनुभव कशा करता की मनावर नियंत्रण करण्याकरता. आणि मनो दुर्निग्रहम अचलम, मनाचा निग्रह करता येत नाही. आणि योग करायचा असेल तर योग चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग. पण चित्तवृत्तीचा मनाचा निरोध करता येत नाही. काय करायचं तर प्राणांचा निरोध केला. तू जर का दीर्घ श्वसनाने संथ झाला तर मन सुद्धा हळूहळू शांत होतं. म्हणजे हळूहळू आपल्याला योग साधू शकतो. असा एक सोपा मार्ग एक वेगळ्या पद्धतीचे आहे. पण नुसताच जर का असा प्राणायाम करायला गेला तर किती वेळ करणार आणि कसा करणार, आणि नुसतं श्वासाकडे प्रत्येकाला लक्ष देता येणं शक्यच होईल असं काही सांगता येत नाही. अनेकांचं लक्ष देण्याच्या ऐवजी चारीकडे लक्ष फिरतं. एखाद्या मनात वेगळा विचार चालू असतो, किती प्रयत्न केला. त्याच्याकरता आणखीन एक मार्ग आहे. त्याला म्हटलंय उद्गीत प्राणायाम. म्हणजे काय, उद्गीत याचा अर्थ असा आहे की प्रणव किंवा ओंकार. ओंकार आणि प्रणव हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. पण प्रणव आणि उद्गीत याच्यामध्ये विशेष काय आहे, तो उद्गीत याला सुद्धा ओंकारच म्हटलाय. पण का म्हटलंय, आपल्या ग्रंथकारांनी असं म्हटलंय वेदानाम सामनो रसाहा. हे सामगान हे गेय पद्धतीने म्हटले जाणारे जे वेद आहेत, वेदांच्या ज्या ऋचा आहेत, त्यामुळे काय होतं, या वेदांच्या ऋचांमध्ये एक प्रकारचा रस आहे. हा रस काय आहे तर हा शरीरांतर्गत एक प्रकारचा रस उत्पन्न करणारा आहे. म्हणजे ऊर्जा उत्पन्न करणारा आहे, मंत्रात्मक ऊर्जा. म्हणून त्या गेय पद्धतीने जर का त्या ऋचा म्हटल्या सामगान, त्या इतर साध्या ऋचांपेक्षा या स्वरित सामगानच्या ज्या ऋचा आहेत या जास्त प्रभावकारी आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं वेदानाम सामनो रसाहा. वेदांच्या इतर ऋचांपेक्षा सामवेद गायन पद्धतीने केलेल्या ऋचा या विशेष. पुढे म्हटलं सामना उद्दित हो रसाहा. सामवेदात सुद्धा उद्दित हे विशिष्ट पद्धतीने ओंकाराचं गायन हे आणखीन प्रभावकारी आहे सामामध्ये. उद्दित म्हणजे काय, ओंकार. हा ओंकार हा सामगान पद्धतीने वेगवेगळ्या स्वरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हटला जातो, म्हणून त्याला उद्गीत गान असं म्हटलं आहे. पण सामगान, उद्गीत गान, मग त्याच्या मुद्रा हा एक अतिशय वेगळा अभ्यासाचा विषय. या ठिकाणी आपण फक्त एवढं लक्षात ठेवावं
की जर एखाद्याने दीर्घ श्वसन करताना ओंकार हा जास्तीत जास्त दीर्घ म्हटला गेला, तर म हे 3 शब्द जेव्हा आपण उच्चारण करतो ओम मध्ये, तेव्हा त्याच्यामध्येच पूरक म्हणजे श्वास हात घेणं, कुंभक म्हणजे काही वेळ ठेवणं आणि काही वेळ म्हणजे सोडणं, या 3 अक्षरांमध्ये प्राणायाम जणू काही एक प्रकारे आपल्याला सिद्ध होत जातो. म्हणून काही लोक त्याला प्रणवोपासना पण स्वरित असं म्हणतात, कारण तो प्राणायाम युक्त. काही लोक त्याला उद्गीत प्राणायाम म्हणतात, काही लोक त्याला ओंकार प्राणायाम म्हणतात, काही काही लोक त्याला प्रणव प्राणायाम असं म्हणतात. पण शब्द कुठलाही असो, संज्ञा कुठली असो, ओंकारासहित प्राणायाम कर हा एक सोपा आणि चांगला उपाय आहे, असं या ठिकाणी मला असं सांगायचं आहे. विशेषतः दीर्घ ओंकार, दीर्घ प्राणायाम अशा पद्धतीने जर एखादीने उपासना करून केवळ फक्त नुसता ओंकाराच्या ऐवजी एखाद्या मंत्राबरोबर जर दीर्घ ओंकार आणि मग तो मंत्र म्हटला, तो प्रभाव आणि तो मंत्राचा प्रभाव निश्चितपणे आपल्याला उत्तम पद्धतीने अनुभवाला येऊ शकतो. आणि याला जोड आपल्या शास्त्राने काय म्हटलंय, की मुद्रे विण जप व्यर्थ. जप किंवा जेव्हा मंत्राचं आपल्याला विशिष्ट पद्धतीने नियमन करायचं असेल, उपासना करायची असेल जपाची, तर ती कुठल्या तरी मुद्रेसहित करावी. पण मुद्रा विज्ञान हा वेगळा भाग आहे. पण ध्यान करताना प्राणायामाबरोबर ध्यानात ध्यान विद्याहू, ज्ञानात ध्यान विद्याहू. जर खरोखर आत्मज्ञानाकडे आपल्याला वळायचं असेल, तर ध्यान करणं असेल, ध्यानात धारणा, धारणात ध्यान, असं दोन्ही पद्धतीने काही लोक म्हणतात. समाधीकडे जायचं असेल मग ओंकार प्राणायाम ज्याच्याबरोबर मुद्रा ही सुद्धा आवश्यक आहे. कारण गुरुचित्रकारांनी म्हटलं मुद्रे वेणे जपव्य. मग ध्यान मुद्रा म्हणजे अंगठा आणि अंगठ्याजवळचं बोट तर्जन, जेव्हा ध्यान मुद्रा आपण करतो, मग जर का ओंकार मंत्र आणि अशा पद्धतीने दीर्घ श्वसन दीर्घ ओंकारचा केला, तर आपल्याला निश्चित योग पद्धतीने हा जो काही प्राणायाम आहे अतिशय सोपा, कुठल्याही सामान्य माणसाला करता येईल असा हा प्राणायाम खरोखर आपल्या शरीरावरती एक चिकित्सा म्हणून काय त्याचा प्रभाव निर्माण होतो आपल्या शरीरांतर्गत, हे ज्याला त्याला नक्की काही ना काही अंश अनुभवता निश्चित येईल. पण मला एवढंच सांगायचं आहे, सध्याच्या तणावाच्या काळात तणावमुक्तीसाठी, मनशांतीसाठी, लहान मुलांमध्ये जेव्हा इरिटेशन किंवा चिडचिडेपणा येतो, उग्रमध्ये तो भांडखोर स्वभाव असतो, तेव्हा अनिद्रा, इन्सोमेनियासारखे आजार असतात, झोप येत नाही, त्या सगळ्या गोष्टींवरती अशा पद्धतीचा प्राणायाम ओंकार सहित प्रणव असा जर केला मुद्रेसहित, तर हा आपल्याला काही अंशी उपचार म्हणून लाभदायक होऊ शकतो. तेव्हा मागल्या पुष्पात प्राण हा वाघासारखा आहे, पण माणसाने त्याला नियंत्रण केलं तर तो माणसाला खात नाही, जनावरांना मात्र तो खातो. तसा हा प्राण जो आहे तो शरीरातल्या अशुद्धी काढून टाकतो, व्याधी दूर करतो, पण माणसाला मात्र स्वास्थ्य देतो, असा याचा अर्थ घ्यायचा. आणि उत्तम प्राणायाम जर झाला तर तो तुम्हाला काही विशिष्ट पद्धतीच्या सिद्धी तुम्हाला प्रदान करतो.
म्हणजे मग तुम्हाला शरीराला स्वास्थ्य, मनाला शांतता आणि कामाच्या ठिकाणी उत्साह आणि ऊर्जा अशा प्रकारचं तुम्हाला प्रत्यक्ष शास्त्राने सांगितलेल्या सिद्धी जरी तात्कालिक आपल्याला लक्षात आल्या नाही, तरी अशा प्रकारच्या सिद्धी निश्चितपणे सामान्य माणसाला या प्राणायाम उपासनेत प्राप्त होऊ शकतात. असं आपण आजच्या या पुष्पामध्ये, मागल्या पुष्पामध्ये जो अष्टांग योगातला प्राणायाम संबंधी काही जो विचार होता, तो थोडा वेगळ्या पद्धतीने आज आपण त्याच्यावर चिंतन केलं. आणि आता पुढे आपण जेव्हा याच्यावर विचार करतोय, तेव्हा स्वामी महाराजांनी असं म्हटलं की उत्तम सिद्धी प्राप्त झालेला असा जरी योगी असेल, तरी त्याच्या ठिकाणी किंवा भोगांच्या इच्छा निर्माण करणाऱ्या अशा काही ज्या क्रिया असतात, त्या मनात जेव्हा उत्पन्न होतात, त्याच्यापासून भोगांच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होतात. याच्यामध्ये अनेक प्रकारचे भोग असतील, रस किंवा रसायन क्रिया असतील, यांच्याविषयी आसक्ती असेल, तेव्हा वेगवेगळ्या पदार्थ, त्यांच्या आहारांची, खाण्याची वगैरे अशा ज्या काही काही इच्छा असतील, अंतरसिद्धीच्या असतील, या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी कदाचित सिद्धी म्हणून उत्पन्न होतात. पण या सिद्धी त्याच्या पुढल्या मार्गाकरता या एक प्रकारचा अडसर निर्माण करतात. म्हणून त्याला महाराजांनी उपसर्ग असं म्हटलं. जर एखादा योगी योग करत असेल आणि त्याच्याजवळ जर या सिद्धी आल्या, त्या सिद्धींबरोबर जर का उपसर्ग सुद्धा जर आले सिद्धींच्या मागे अशा इच्छा, या कशा दूर करायच्या, तर त्याच्याकरता त्यांनी एक उपाय सांगितले की म्हणून त्या योग्यानी सुद्धा परमेश्वराची भक्ती सोडता कामा नये. आपल्या इष्टाची भक्ती ही त्यांनी केलीच पाहिजे. म्हणजे हे जे उपसर्ग असतील, त्या वासना वगैरे जे असतील, हे त्या भक्तीमुळे नष्ट होतात. पूर्ण नष्ट होत नाही, पुन्हा उत्पन्न होतात. पण नंतर जेव्हा उत्पन्न होतात भक्ती नंतर, हे भक्तियुक्त योगशास्त्र याच्या अभ्यासानंतर मात्र जेव्हा काही गोष्टी उत्पन्न होतात, त्यात काय होतं, त्या योगाच्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं शब्द सामर्थ्य, साहित्य, काव्यार्थ, शिल्प या पद्धतीचं नैपुण्य त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतं. पण हे जे नैपुण्य आहे, त्या नैपुण्यामुळे उपसर्ग होत नाही. तर ते नैपुण्य हे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती अशा पद्धतीचे नैपुण्य हे उपचारक लोकांना अशा पद्धतीने असतं. तर हे जेव्हा त्या ठिकाणी प्राप्त झाले, तेव्हा पुढे महाराज असं म्हणतात, रावणोयम तथा दैवो देवयोनी प्रदर्शकाः निरालंबेन भ्रमणं भ्रमो विभ्रम हेतुका तोया वर्त किंवा ज्ञाना आवर्ते चित्त विनाशकाः आवर्तो यम वियोग विघ्नाय कटुको दयाः. म्हणजे या ठिकाणी महाराजांना असं म्हणायचं आहे की हा जो श्रवण विषय महाराजांनी सांगितलाय, हा विधी, हा तसा देवयोनी प्रदर्शक आहे. कारण कोणताही आधार न घेता केवळ भ्रमण करणं, भटकणे, हे संसाराला कारण आहे. रावणव्यम तथा देवयोनी प्रदर्शकाः आणि निरालंबेन भ्रमणं का तर भ्रमो विभ्रम हेतुकाः.
म्हणजे पाण्यातल्या भोवऱ्याप्रमाणे अज्ञानाच्या आवर्तामध्ये चित्तस्थैर्याचा विनाशक, या ठिकाणी म्हटलं तोयावर्त किंवा ज्ञाना आवर्ते चित्त विनाशका, असा हा चित्तस्थैर्याचा विनाशक असा हा काय आहे, तर हा एक प्रकारचा भ्रम आहे. आणि हे सर्व विघ्न करणारे हे अशा प्रकारचे भ्रम वगैरे जे असतील, हे योग विघ्नाय कटुकोदया, हे सगळे योग विघ्नाला कारण आहे. मग हा जो एखादा योगी असेल, तो ज्या अशा पद्धतीने योगिनम व्याप्तमेतस्तु देवा अभिभवन्त्यतः युञ्जादिशाश्रया योगम विघ्ना न प्रभवन्त्यतः. की योग मार्गात रमलेल्या एखाद्या योग्याला या आवर्तनांनी देव सुद्धा पराभूत करतात. म्हणजे काय, तर योगी आहे हा जर नुसता योगाच्या आणि सिद्धीच्या मागे असला, तर तो कुठल्या ना कुठल्या या आवर्तनामुळे तो भ्रमामध्ये जसा बहुऱ्यात असतो, तसा तो गटांगळ्या खातो, तसं तो फिरत राहतो चक्राप्रमाणे. आणि मग देव सुद्धा त्याला अडवतात, कारण देवाची माया आहे म्हणून देव सुद्धा त्याला जणू काही त्याला या योग मार्गामध्ये पुढे वाटचाल न करू देतात, त्याला पराभूत करतात. म्हणून देवा अभिभवन्त्यता हा, म्हणून परमेश्वराच्या आश्रयाने योगाची साधना करावी. याचाच अर्थ आहे की योग साधना करत असताना भक्तीचा विसर पडू देऊ नये. त्यामुळे ही या योग साधनेच्या मार्गात विघ्न येतात, ती प्रभावी होत नाही. मग पृथक्ष्मांब अग आंबव अग्नी वाता हृधुत्यायात्मनस्समन्यते तत्तद्रुपम ततो गंधादी त्यक्त्वा सौम्यक्षमेति सा. म्हणजे वेगवेगळ्या पृथ्वी आदी पंचमहाभूतांच्या धारणाने तो योगी स्वतःला पृथ्वी आदी रूपांना मानतो. नंतर गंध आदींचा त्याग करून सूक्ष्मतेला जातो. या ठिकाणी एक प्रकारची ही त्याची जी धारणा आहे ती कशी आहे, सामान्य माणसाचं शरीर हे पंचभौतिक आहे हे त्यालाही माहिती आहे, त्या सूक्ष्मता मात्र आहे तेही त्याला माहिती आहे. पण एखादा योगी त्याला जेव्हा कळतं की आपलं हे शरीराच्या ठिकाणी पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत ही कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठल्या कुठल्या स्वरूपात कार्य करता आहेत, हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि यांचं हे जे कार्य आहे, त्यामुळे हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे जे विषय, त्याच्यामध्ये गंध रूप रस स्पर्श त्वचा वगैरे हे जे काही आहेत, हे अशा प्रकारचे हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं, तेव्हा त्यांनी जर ठरवलं तर तो याचा त्याग करतो आणि मग जणू काही तो सूक्ष्म अशा त्याच्या स्वरूपामध्ये राहतो. मनोधी धारणा तो अपि त्यक्ता सौक्ष्म्यानि योगिराज असंसक्तो वशीभूत्वा प्राप्नुयात तत्परम पदम. मग तो योगीराज एका अर्थाने त्याच्या मनाच्या ठिकाणी आणि बुद्धीच्या ठिकाणी धारणेमुळे त्या सूक्ष्मतेचा त्याग, त्या सूक्ष्मतेची अवस्था जो असेल त्याचा सुद्धा त्याग करतो. मग खऱ्या अर्थ तो असंग आणि जितेंद्रिय होऊन एका विशिष्ट परमपदाला पोहोचतो. तो या ठिकाणी काय झालंय, तर ही एक परमपद
न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. असं एक ते परमपद आहे जिथे ईश्वर हा स्वतःच या ठिकाणी राहतो. ते जे परमपद आहे ईश्वर रूप होण्याचं, त्याच्याकरता जो योग आहे ब्रह्मात्मैक्य अशा पद्धतीचं वर्णन केलेलं. या योगापर्यंत तो केव्हा जातो, तेव्हा या शरीरा आणि इंद्रिय वृत्तींची आसक्ती नष्ट होऊन मन आणि बुद्धीच्या धारणे. याला संदर्भ म्हणून जर आपण अध्यायातला एक श्लोक आपण घेतला, तो आपल्याला असं सांगतो, या अवस्थेला जाण्याचा मार्ग कुठला आहे, तर शनै शनै रूप रमेत बुद्ध्या धृती ग्रहित या आत्मसंस्थ मनक कुत्वा न किंचिदपि चिंतयेत. अशा पद्धतीने या मार्गाने जणू काही चालताना हे गीता प्रमाण जणू काही या ठिकाणी महाराजांना आपल्याला तिथे सांगायचं आहे. ते सांगतात की हा योगी आहे हा जितेंद्रिय होतो. खऱ्या अर्थाने या सगळ्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, वृत्ती, अहंकार या सगळ्यावर त्याचं नियंत्रण असतं. म्हणून खऱ्या अर्थाने हा एक प्रकारचा परमपदाला पोहोचतो. या ठिकाणी त्यांनी महाराज पुढे म्हणतात, सप्तैवम धारणा सूक्ष्म वैराग्याय तत्वमृतम योगंधादिषु संसक्ता पुनरावृत्ती सह. वैराग्यासाठी या 7 सूक्ष्म धारणा आहेत. त्यानंतर जो कुठला आहे तो मोक्ष आहे. पण जो गंध आदीच्या ठिकाणी सक्त होतो म्हणजे आसक्त होतो तो पुन्हा संसारी होतो आणि पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात सापडतो. या ठिकाणी हा गंध आदीच्या ठिकाणी सक्त म्हणजे आसक्त होतो असं का म्हटलं? जो गंधा इशू संसक्ता हा तर का म्हटलं, तर काय होतं की योगशास्त्रामध्ये जेव्हा एखादा माणूस एखादा साधक अनुसंधान करतो, तेव्हा ते अनुसंधान करत असताना जेव्हा तो साधक त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ध्वनी ऐकू येतात, विष्णू भेरी नाद, वेणू भेरी नाद, अनाहत नादापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाद ऐकू येतात. मग त्याला शास्त्रकारांनी म्हटलंय काय आहे, हा नादानुसंधान आहे. हा नादानुसंधान. काही लोकांना वेगवेगळे वर्ण दिसतात. दिल वर्ण लखलखीत दिसे वो माये असं संतांनी सांगितलंय. वर्ण दिसतात. हा जो वर्ण आहे याला म्हटलं वर्णानुसंधान. काही ठिकाणी गंध तुम्हाला लक्षात येतात, वेगवेगळ्या प्रकारचे वास येतात, उत्तम सुगंध येतो. मग शेवटी कुठला तरी वेगळा विशेष सुगंध म्हटला की तो दैवी आहे, याला म्हटलं गंधानुसंधान. अशा प्रकारचे अनुसंधान आहे. पण एकनाथ महाराजांनी काय म्हटलं, माझेनी अनुसंधाने वेळ. माझं जर अनुसंधान नसेल तर मग हे बाकीचेच अनुसंधान असतील, तर यांचं संधान केलं तर तो माणूस पुन्हा जन्म मिळण्याच्या फेऱ्यात येतो. कारण तो मग याच्याच अनुभवाच्या मागे लागतो. त्याला ईश्वर प्राप्तीची त्याला जणू काही त्याचा मार्ग खुंटतो. तिथे तो प्रत्यक्ष भगवंताच्या अनुसंधानाकडे तो जातच नाही. भगवान सांगतात, माझेनी अनुसंधाने विण स्नान संध्या जप होम दान. मग त्यांनी किती काही केलं तरी वेगळ्या पद्धतीने त्यांचं अनुसंधान नाही, तर मग त्या योगामध्ये त्याला जी मोक्ष प्राप्ती व्हायला पाहिजे ती होत नाही. एताभीर धारणाभिश्चेत क्रमावत्तेती योगिरात शब्दादी नैव चाप्नोती संगे कुत्रापि निवृत्ताः. पण
एखादा साधक या योगी तर त्या योग्याने क्रमशः शब्दाधिकांचं जर तो त्या मार्गावर हळूहळू पुढे चालत गेला आणि शब्दाधिकांचं अतिक्रमण जर केलं तर तृप्त झालेला असा तो जो असतो यात सगळ्यातनं बाहेर पडलेला तो मात्र शब्दादी नैव चापनोती संगे कुत्र अपि निवृत्ताः तो कुठेही त्याला संगदोष होत नाही. पुढे महाराज काही ठिकाणी जसा धोक्याच्या सूचना द्यावा असं सांगतात. ते म्हणतात मुक्त संगो न अहंवादी धृत्या सूक्ष्म गतो वशी ध्याने नैति परब्रह्म नात्र कार्या विचारणा जितासनो जित प्राणो यद्यप्येषं जितेंद्रियः जितात्मा अपि महासिद्धी दृष्ट्वा योगी विमुह्यति. ते काही वेळा मुक्त संग असा मुक्त झालेला सुद्धा म्हणजे एक प्रकारचं ज्याला आसन जितासनो जित प्राण त्याचा आसन सिद्धी झाली आहे, ज्याने प्राणावर सुद्धा नियंत्रण केलं आहे. पण असा त्याला हा योगी सुद्धा यद्यपेश जितेंद्रिय योगी हा जितेंद्रिय असला तरी आणि जितात्मा आपी महासिद्धी आणि महासिद्धी सुद्धा झाली असेल तरी सुद्धा ध्याने नैती परब्रह्म नात्र कार्या विचारणा तो त्याचं मूळ जे कार्य आहे ते जणू काही विसरून जातो. कारण या ज्या सिद्धी आहे यांचाच त्याला मोह पडतो. या महासिद्धी पाहून तो एक प्रकारे जणू काही मोहित होऊन जातो. म्हणून महाराज म्हणतात सावधानेन राजेंद्र योगिना सिद्धिमिच्छता तस्मात सर्व प्रयत्न त्याज्या दूरेण सिद्धया. म्हणून राजेंद्रा हे आधार का भगवान दत्तात्रेय सांगतात योग सिद्धीची इच्छा करणाऱ्या योगानं योगी जो कोणी असेल त्याने योग्यानं सावधानपणे योगिनाम सिद्धिविच्छता त्यांनी सगळ्या प्रकारच्या ज्या इच्छा त्या सोडून त्याला योग सिद्धीची इच्छा असेल त्यांनी तस्मात सर्व प्रयत्न त्याज्या दूरेण सिद्धया सर्व प्रकारचे प्रयत्न करून अशा प्रकारच्या ज्या काही सिद्धी असतील त्यांना त्यागच करावा. त्याग करण्याच योग्य आहे. कारण सिद्धीनाम यत् फलम तत्तु आयिकम क्षणभंगुरम ज्ञानेशम यत् फलम तत्तु सर्वानर्थ हरम ध्रुवम. आणि सिद्धीचं जे फल आहे सिद्धीनाम यत् फलम तत्तु जे फल आहे ते कसं आहे माईकम क्षणभंगुरम ते माईक आणि क्षणभंगुर आहे. उलट ज्ञानस्य यत् फलम तत्तु पण प्रत्यक्ष आत्मज्ञान झाल्यानंतर योगशास्त्र संपन्न झाल्यानंतर सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होतं त्याचं जे फल आहे ते सर्वानर्थ हरम ध्रुवम. ते जणू काही सर्व अनर्थ असतात ते दूर करणार आणि शाश्वत असं आहे. तेव्हा भगवान दत्तात्रेयाने अशा पद्धतीने त्या सिद्धींविषयी जेव्हा सांगितलं तर आता हा विषय पुढे कसा वाढतोय हे आपल्याला यावरून असं लक्षात येईल की भगवान दत्तात्रेयाने म्हणजे अपरोक्षपणे स्वामी महाराजांनी योगशास्त्राविषयी वर्णन करताना ज्या सिद्धी येतात त्या सिद्धींकडे पाठ करावी, त्या सिद्धींचा त्याग करावा, दूर करावं, आत्मसिद्ध होण्याकरता प्रयत्न करावा. हे जेव्हा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं तर हा जो आदर्क मात्र आहे त्याच्या मनात पुन्हा एक वेगळा विचार आहे. म्हणून तो असं म्हणतो
अलर्कप्राहता सिद्धी श्रोतुमिच्छाम्य शेषता ज्ञानोत्तरम ही संन्यास क्रियते विघ्नरूपिणा. हा अलर्क असं म्हणतो की हा म्हणाला की देवा, तुम्ही ज्या सिद्धींचं वगैरे वर्णन केलं आहे, ज्याविषयी सांगताय, त्या पूर्णपणे त्या सिद्धी नेमक्या काय असतात त्या ऐकण्याची माझी इच्छा आहे. कारण त्या सिद्धींचं विघ्न असणारा हा जो योगी आहे किंवा या योगा हा जो आहे, हा ज्ञानोत्तर सुद्धा संन्यस्त झालेला जो योगी आहे, ज्याच्याही मार्गामध्ये अडसर असा निर्माण करणाऱ्या ज्या सिद्धी आहेत, त्या का इतक्या महत्वाच्या आहेत, का अशा त्याला अडसर निर्माण करतात, हे त्याला समजून घ्यायचंय. तो म्हणतो ते माझी ऐकण्याची इच्छा आहे. म्हणून तो म्हणतो ज्ञानोत्तरम ही संन्यास. अशा अवस्थेला गेलेलं जर सिद्ध असेल तर त्याच्या त्या पुढच्या मार्गामध्ये क्रियते, त्या या सिद्धीच्या विघ्नरूपिणा अशा पद्धतीने विघ्न निर्माण करतात. त्या सिद्धी त्याबद्दल मला ऐकायची इच्छा आहे. आणि या ठिकाणी दत्तात्रेय पुराणाच्या उपासना कांडातला हा 5व्या अष्टकातला 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. तर आपण असं बघितलं की या ठिकाणी महाराजांनी एक वेगळ्या पद्धतीने या अष्टांग योगाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे वर्णन याला आधार कुठला आहे? उपनिषदाचा. आणि या उपनिषदांमधला सगळ्यात महत्वाचं उपनिषद कुठलं आहे? इति श्रीमद भगवद्गीता सुउपनिषत्सु ब्रह्मविद्या या योगशास्त्र. हे योगशास्त्र सांगणारं, त्याबरोबर ब्रह्मविद्या सांगणारं असं जे उपनिषद म्हणजे भगवद्गीता, याचे सुद्धा विचार एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला अन्योन्य पद्धतीने महाराजांनी या ठिकाणी आपल्याला मांडलेले दिसतात. किंबहुना त्यामुळे महाराजांचे हे जे विचार आहेत हे खऱ्या अर्थाने वेदांत आणि वेदशास्त्र संमत, पण आजच्या काळाला अनुरूप अशा पद्धतीचं कसं महाराजांनी लेखन केलंय, याचं एक प्रकारचं अलौकिक असं दर्शन घडविणार आहे. तेव्हा आता पुढल्या भागात महाराज या सिद्धींचं वर्णन करतात, ते कसं करतात, आणि आज जो सहज आपण ओंकार या विषयाला स्पर्श केला, त्या ओंकाराविषयी महाराज काय सांगतात ते आपण जाणून घेऊया. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.